त्याला घालायला हवं. आता गो बया, समयी जुवायची का त्याल घालत बसायचं? दाजी कशी येतील त्याशिवाय? काय रे लेका, झोप आवरना का काय तुला? एवढ्यातच? ए बळ्या गड्या, काही खरं नाही तुझं. अरे आता तुझ्या समजेराती जागायच्या. काय करते? आईला नशीब तुझ्यावर खुळा आहे बरं काही येड्या. आता चैन आहे लेका तुझी. ए बिरजा, दिसती चैन नाही, आता पुढ्यात शिरखंड पुरी पूर्णाची पोळी मारायचं जेटाने हाणायचं गड्या. काय करते? काय ऐकल ना ती, ऐकल ना ती. अरे खुळ्या काय जगाईकडे सांगतोय का? असंच बोलावं लागतं, म्हणजे ऐकून ऐकून माणूस कसं तयार राहत. शिकून घ्या आमच्या दोघांच्या कडे. आलो बरं कमळ्या बोलावत. हे बिजली इजली बरं का समयी. आता निघतो आम्ही. जरा नको ग बाई, अंधारात मलाच मिठी मारली म्हणजे माझ्या तर हाडाचा साप खुळखुळा होईल बघ. तुझ्या तर शिकला काही हाडच नाही बघ. नसू दे, उद्या येते, पण उद्या समद समद सांगायचं बरं का? झावट कुठलं.
कशाला माझा नवरा झालास? कशाला पुरुषाच्या जन्माला आलास? माझा असं धिंडवडे काढायला? अरे तुझ्या पायी फार शेष गोटा झाला रे माझा. सत्यानाश झाला. चिंदगणीचं वाटलं झालं. हात नको माझ्या अंगाला मुडद्या. अरे बायकोची आबरू लुटली जात होती तेव्हा तोंड राहिलास तू तुझ्या जिंदगाणीवर. तू तुझ्या नावाचा कुकमाचा डाग बी नका मला. आणि मंगळसूत्र घाल तुझ्या पडद्यावर. सोड माझा हात सोड. रटकी केलीस मला रटकी. अर्धे बघ कर चिमारी बळ्याचं पडव कुठं चाललं? अरे काय झालं रे? बिजलीला हिरे तुडी घातली रे. अरे काय रे? अरे बळ्या बिजलीनं हिरे तुडी टाकली. धाव धाव. रावसाहेब अहो रावसाहेब बिजलीने हिरीत उडी घेतली. काय वय? ती पोरटी असलं काही विपरीत करेल असं वाटलं नव्हतं. आणि वडीलधारी माणसंही विपरीत वागतील असं कुठे वाटलं होतं. म्हणजे ग काय? मला एक सांगा सासूबाई, बिजलीच्या लग्नात मामंजीने इतका पुढाकार कशासाठी घेतला होता? बळीसारख्या गडी माणसाशी मामंजी इतक्या उदारपणे कधीतरी वागले होते? बळीच्या कित्येक पिढ्या या वाड्यावर वावरत आलेत. तशाच दुसऱ्या गड्यांच्या पिढ्याही राबत आल्या आहेत. घराण्याच्या बऱ्याच गोष्टी मर्यादेबाहेर जाऊ लागल्या आहेत. मग त्याच्यावर पांघरून घालायचं की आधी बाभरा करायचा? बाभरा मी केला सासूबाई. तो आधी बाहेरच झालाय. तिथूनच तर सारं कळलं. लोक काय वाटेल ते बोलतात. लोकांना दोष देण्याआधी आपण आपली वागणूक नको का बघायला?
मुलाची अघोरी हौस पुरवायसाठी आई बापाने असले गलिच्छ कट रचावेत? शरम वाटते मला. सुनबाई, काय तमाशा चाललाय हा? तू या घरची सून आहेस विसरू नकोस. ते विसरता येत नाही म्हणूनच बोलावं लागतंय मामनजी. हलक्या सलक्यांची कर घ्यायची आणि घरातल्या लोकांवर आग पाखडायची. ठीक आहे, त्याच हलक्या सलक्यांचे, दीन दुबळ्यांचे आणि बाया बापड्यांचे तळतळाट घ्या आणि कुळाला वारस नाही म्हणून देवीला नवस करा. बिडले, एकलाच आलास, गिराईक नाही आणलंस, आणखी कुणाकुणाच निघणार आहेस? पोरे पोरी, खबरदार. अरे तू माझा बाप नव्हस, वैरी आहेस वैरी. पैशाच्या लालची पायी इनामदारा सांगत सौदा केलास पाव. खरं कुणाची बी आण घेऊन सांगतो, इनामदाराचा काव मला ठाऊक नव्हता. माझ्यावर इच्छा ठेव पोरी. विश्वास, अरे तुझ्यावर विश्वास ठेवला आणि समजा आबरूचं खोबरं झालं. काय बोलते? हात नको लावूस. खोबरं झाले नव, मग चावत ते तुला गोड लागत. पिले आपल्या सर्कसनी शाबूत आबरू म्हणजे ईक असतं, ईक. अरे चालल, पण या परस एक खाऊन मिळालं बरं. पण आहे ग पिजले, या आबरूच एक पटकन नाही जीव. झिजून झिजून सडून सडून मारावं लाग. जगण्यापरी जगणं नाही, सालं मरण्याचं सुख नाही, मोकाच नाही. बिडले, मी तुला सांगतो, जगापरीत काय यगळा प्रसंग तुझ्यावर गुतारल्याला. आपल्या जातीतल्या तरुण आणि देखण्या बायातनी देवानी याच कामासाठी जन्माला घाल. आबरू म्हण बोरी. आबरू आपल्या जातीला दागिना नाही, मनाची बिडी. सोड तिच्या मोवायला. होय, अरे मग कशा पायी लगीन करून दिलास? कशा पायी? या वकवकलेल्या गिधडांपासून तुला वाचवायला. पर ह्या लांडग्याच्या तावडीत दिलास की? एक एक लांडगा परवडला पोरी. गिधडांच्या टोच्याला अंत नाही. लांडग्याच्या तावडीतून सुटण्यासाठी कुकवाचा धनी टाकलास ना पोरी, गिधडांच्या खातेऱ्यामध्ये खिचपत पडशील. मग सुटखाल. अरे तू तर शांतपणा ठेव तुझ्या पाशीच, मला नका सांगूस. माझ्या शहाणपणाचा मला उपयोग नाही. तुझ्या सारखीला आईशी गत नीट ऐक बिजले. आबरूचा एक डाग पुसाय जाशील, समद्या जिनगानीची राख होईल. तीच राख फसून कंच्या तरी खिडकीत जाऊन बसावं लाग. समद्या कातडीला खाण सुटल तुझ्या. कंच्या तरी रस्त्याच्या कडेला जाऊन पडशील बेवारशी कुत्र्यासारखी. अन्न नाही, पाणी नाही, दवा नाही, सडत कुजत तरपडत मरशील. चालेल तुला? तू चालता माझे म्हणून मला एक सबूत ऐकायचं रे तुला.
तुझा है. तुझाच आहे. त्या दिवशी जत्रेत गावला. त्या दिवशी पहिल्यांदा पाहिले मी तुला. तो रावसाहेबांनी तडा तडा बोलत होतीस. काय म्हटलं नाही कळलं, पण काळीच हरकून गेले. मी अडाणी माणूस, कळत नव्हतं तेव्हा त्यानं रावसाहेबांच्या वाड्यावरती राब राब राबतोय. राबता राबता बोलायचं देखील विसरून गेलो. तुझं माझं लगीन होईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. पर लगीन झालं. समजा हिस्कोट झाला. हिस्कोट झाला. मी तुझा सत्यानाश केला. मी तुझा सत्यानाश केला. मी तुझा सत्यानाश केला. मी तुझा सत्यानाश केला.